माझ्या विश्वबंधू भगिनीनो, आज 19 एप्रिल ही अक्षय तृतीयेचा दिवस आहे. अक्षय तृतीया नष्ट न होणारी तिथी आणि अक्षय तृतीयेला एक 3.5 मुहूर्तातला मुहूर्त म्हणून संपूर्ण जग आणि सगळी भारतीय संस्कृती आपली या प्राचीन काळापासून मानत आलेली आहे. या दिवसाचं महत्त्व असं आहे की या तिथीला जे काम हातात घेऊ ते होत असतं, म्हणून शेतकरीसुद्धा कामाची सुरुवात या अक्षय तृतीय दिवसापासून करतात आणि पावसाला आणि निसर्गाला मागतात की शेती भरपूर पिकू दे आणि जगाला अन्नदानाचा पुरवठा शेतकऱ्याच्याकडून होऊ दे. जप आणि तप याही गोष्टी केल्या जातात. अक्षय तृतीयेला यज्ञ करणं म्हणजे आपलं कर्म चांगलं करणं, तप करणं म्हणजे कर्मात असणारा प्रामाणिकपणा दाखवणं, यज्ञ तप आणि जप या दान धर्म करून जप करून कर्मातनं मिळालेली संपत्ती दानधर्मात वाटून टाकणं. म्हणून दानाचे खूप प्रकार आहेत. श्रमदान आहे, अन्नदान, त्याचबरोबर ग्रंथदान, ज्ञानदान, जलदान. जलदानामध्ये तरी उन्हाळ्यामध्ये या 2 महिन्यात पाणी कमी पडतं म्हणून पाणपोळ्या ठेवल्या जातात आणि पाणपोळ्याच्या रूपानं वाटसरूला अन्न पाणी दान करण्याच्या दृष्टीनं त्या पाणपोळीतनं दानधर्माचं मूल्य मांडलेलं आहे. रक्तदानही महत्त्वाचं आहे आणि रक्तदानामध्ये तरी खूप काही महत्त्वाचं दान असल्यामुळं माणसाचा जीव वाचतो. त्याच्यातनं बारीक मोठा गरीब श्रीमंत या साऱ्या गोष्टी काहीही मानत नाही. रक्त फक्त माणूस जाणतं आणि म्हणून रक्तदान हे सुद्धा मोठं दान आहे. आणि त्या अर्थानं या सगळ्या दानांच्या प्रकारामध्ये जे सगळे प्रकार येतात त्या अर्थाने दान पण करणं आज फार मोठं मूल्य आहे. म्हणून मला असं सांगायचं आहे की भारताची प्राचीन संस्कृती मानवतेची प्रतीक असल्यामुळं, जगातल्या मानवजातीच्या सुखदुःखाचा सर्व विचार करत असल्यामुळं, प्रत्येक सणाला काही विशिष्ट महत्त्व असल्यामुळं ह्या अक्षय तृतीयेला सुद्धा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून सोनं खरेदी करण्याची सुद्धा मुभा दिलेली आहे. आणि म्हणून आज आपण काही एक संकल्प करावा आणि आपल्या आईवडिलांची घरात पूजा व्हावी, वयस्क माणसांची पूजा व्हावी, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या संबंधात आपले संबंध चांगले राहावेत आणि संपूर्ण आम्ही भारतीय माणसं एक आहोत, सर्वांचं पोट कल्याण व्हावं ही भावना मनामध्ये ठेवून आपण एकमेकाला मदतीचा हात द्यायला पुढं जाऊया. आणि असा संकल्प करून आपण जगलो तरच आपला भारत ही प्राचीन संस्कृती जगाला कायमपणे एक चांगला विचार देत गेलेली आहे. तोच विचार पुढे घेऊन जाऊया आणि अक्षय तृतीया साजरी करूया. तृतीयेच्या अनंत शुभेच्छा देतो. धन्यवाद.